महत्त्वाची बातमी आपण पाहता। पहिल्या टप्प्यामध्ये 35 लाख महिलांना योजनेचे पैसे मिळणार आहेत। हप्ता देण्याची प्रक्रिया ही आजपासून सुरू होणार आहे। तर बघा बहिणींनो, सर्वात मोठी आनंदाची बातमी, सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज सर्व लाडक्या बहिणींसाठी। उद्या होणार सन्मान निधीचा वर्षाव। पाहू शकता बघा, उद्या तुमचा सन्मान निधीचा वर्षाव होणार आहे। सर्वात मोठी आनंदाची बातमी आणि सर्वात मोठी गुड न्यूज आहे तुमच्यासाठी। तुमचे जे पैसे आहेत, ज्या पैशांची तुम्ही वाट पाहत होता, तर त्या पैशांच्या संदर्भात सर्वात मोठी आनंदाची बातमी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। बघा, खात्यात जमा होणार 1500 रुपये। पाहू शकता बघा, प्रतीक्षा संपली, योजनेच्या पुढील हप्त्याची वाट पाहणाऱ्या महिलांसाठी सर्वात मोठी बातमी आहे। मार्च महिन्याचा हप्ता उद्या थेट बँक खात्यात जमा होणार आहे। पाहू शकता बघा, सर्वात महत्त्वाची माहिती तुमच्यासाठी मार्च महिन्याच्या हप्त्याच्या संदर्भात। मार्च महिन्याचा जो हप्ता आहे, ज्या पैशांची तुम्ही वाट पाहत होता इतक्या दिवसांपासून, तर त्या पैशांच्या संदर्भात सर्वात मोठ्या आनंदाची बातमी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। मार्च महिन्याचा हप्ता जो आहे तो तुमच्या खात्यामध्ये आता उद्या थेट जमा होणार आहे। त्याच्याविषयीची महत्त्वाची माहिती आपल्याला पाहायला मिळते। बघा, वितरण सुरू, प्रशासकीय स्तरावर सर्व तयारी पूर्ण झालेली असून, जी प्रशासकीय स्तर असतो बघा, शासनाच्या माध्यमातून जेव्हा केव्हा तुम्हाला पैसे पाठवले जात असतात, तेव्हा त्या ठिकाणी तयारी पूर्ण करावी लागत असते। सगळं काही जी काही टेक्निकल प्रॉब्लेम्स आहेत ती त्या ठिकाणी, तांत्रिक जबाबदारी त्या ठिकाणी व्यवस्थितरित्या चेक केली जाते आणि त्यानंतर तुम्हाला पैसे पाठवले जातात। तर ती पूर्ण जी काही प्रक्रिया आहे ती तयार झालेली आहे, ती तयारी पूर्ण झालेली असून उद्या सकाळपासूनच तुम्हाला डीबीटी द्वारे पैसे पाठवण्यास सुरुवात होईल। म्हणजेच मार्च महिन्याचा हप्ता तुमच्या खात्यामध्ये आता जमा व्हायला सुरुवात होणार आहे। त्याच्यानंतर पुढे पाहू शकता बघा, या महिलांनाच मिळणार लाभ, फक्त याच महिलांना लाभ मिळणार आहे। कुणाला? ज्यांचे अर्ज मंजूर आहेत त्यांनाच लाभ मिळेल। दुसरं म्हणजे ज्यांचा आधार लिंक आहे आणि केवायसी केवायसी प्रक्रिया जी आहे ती पूर्ण झालेली आहे, त्यांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे। आणि ज्यांचे बँक खाते सध्या सुरू आहे, ऍक्टिव्ह आहे, चालू आहे, त्यांनाच या योजनेचे पैसे मिळणार आहेत। जर समजा तुमचा अर्ज रिजेक्ट झाला असेल तर तुम्हाला पैसे मिळणार नाहीत। जर तुमची केवायसी तुम्ही केलेली नसेल तर तुम्हाला पैसे मिळणार नाहीयेत। आणि जर तुमचा अकाउंट बंद असेल, जर त्या ठिकाणी ते डिॲक्टिव्हेट असेल, तरी देखील तुम्हाला पैसे मिळणार नाहीये। त्याच्यामुळे सर्वात महत्त्वाची माहिती आपण या ठिकाणी पाहिली आहे। आता बघा, काय काळजी घ्यावी लागणार आहे तुम्हाला, तर बघा, मोबाईल अलर्ट, उद्या दिवसभरात कधीही बँकेचा मेसेज येऊ शकतो, त्याच्यामुळे तुमचा मोबाईल तुम्हाला तपासायचा आहे। दुसरं महत्त्वाचं म्हणजे घाई करू नका। रक्कम ही टप्प्याटप्प्याने जमा होत असल्याने सर्व पात्र महिलांना उद्या दुपारपर्यंत लाभ मिळणार आहे। बघा, रक्कम जी आहे ही रक्कम टप्प्याटप्प्याने जमा होत असल्याने सर्व पात्र महिलांना उद्या दुपारपर्यंत लाभ मिळेल। बँकेचा बॅलन्स बघा, मेसेज न आल्यास आपल्या जवळच्या बँकेत जाऊन किंवा माई सेवा केंद्रात जाऊन तुमचं बॅलन्स तुम्हाला तपासायचं आहे। शासनाकडून पैसे जमा करण्यासाठी कोणताही फोन कॉल किंवा OTP मागितला जात नाही। फसवणुकीपासून सावध राहा। तुम्हाला कोणीही OTP किंवा पिन वगैरे मागत असेल, आम्ही तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे टाकत आहोत आणि त्याच्यासाठी OTP पाहिजे किंवा पिन पाहिजे, तर कुणालाही ते देऊ नका, म्हणजे जेणेकरून तुमचं आर्थिक नुकसान होणार नाहीये। तर सर्वात महत्त्वाची माहिती आपण पाहिलेली आहे मार्चच्या हप्त्या संदर्भात। सर्वांना व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया। तोपर्यंत धन्यवाद।